नमस्कार. कुकीत मरामध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर म्हटलं की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा लगेच डोळ्यासमोर येतो. याचबरोबर आणखीन एक पदार्थ येतो, तो आहे कोल्हापुरी चिकन. तर आजची आपली रेसिपी आहे कोल्हापुरी चिकन. माझ्या फॅमिलीमध्ये ही सगळ्यांची आवडती डिश आहे. तर कोल्हापुरी चिकन बनवण्याकरता आपल्याला लागेल अर्धा किलो चिकन. आधी आपण चिकन करता लागणारे खोबऱ्याचे वाटण तयार करणार आहोत. याकरता इथे मी 1 वाटी सुके खोबरे घेऊन ते किसलेले आहे. त्याचे इतके 1 वाटीवर किस झालेला आहे. याचबरोबर लागेल एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापलेला, 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि काही मसाले. मसाल्यामध्ये लागेल अर्धी स्टिक दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी, 3 लवंगा, 1 वेलदोडा, 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ आणि 2 चमचे खसखस. सगळ्यात आधी सुके खोबरे खरपूस भाजून घ्या आणि एका प्लेटमध्ये थंडवण्याकरता काढून ठेवावे. यानंतर पांढरे तीळ, खसखस, जिरे पण वेगळे वेगळे भाजून घ्या. तीळ थोडे तडतडायला लागले की प्लेटमध्ये थंडवण्याकरता काढून ठेवावे. खसखसचा थोडा कलर चेंज झाला की प्लेटमध्ये काढून घ्या. जिरे देखील खमंग भाजून घ्यावे. यानंतर दालचिनी, काळी मिरी, लवंगा, वेलदोडा छान वास येईपर्यंत भाजून घ्यावे. यानंतर 1 चमचा तेल गरम करून कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. सगळे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण, आलं, कोथिंबीर आणि नुकतेच भाजलेले सगळे मसाले एकत्र करून याच्यात पाऊण ग्लास पाणी ओतून बारीक पेस्ट तयार करावी. आता फोडणी करता लागेल 2 मध्यम आकारातील कांदे बारीक चिरलेले, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, 1 चमचा चिकन मसाला, पण चिकन मसाला हा ऑप्शनल आहे. यानंतर 4 ते 5 कोल्हापुरी कांदा लसूणचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद. आधी कुकरमध्ये थोडे जास्त तेल टाकून गरम करून घ्या. याच्यात कांदा टाकून थोडा वेळ परतावे. वर हळद आणि मीठ देखील टाकावे, जेणेकरून कांदा पटकन शिजेल. या कांद्यात चिकन टाकून छान परतून घ्या. यामध्ये चिकन मसाला, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. टोमॅटो टाकून नीट परतून घ्या. वर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजू द्या. 3 मिनिटांनंतर याच्यात तयार केलेले खोबऱ्याचे वाटण टाकून छान परतून घ्यावे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबऱ्याचे वाटण कमी किंवा सगळे टाकले तरीही चालेल. इथे मी सगळे वाटण वापरत आहे. वर 2 पळी पाणी गरम पाणी ओतून झाकण बंद करून कुकरच्या 2 शिट्ट्या घ्याव्यात. या ठिकाणी कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेला आहे. कोल्हापुरी चिकन तयार आहे. ग्रेव्ही तुम्हाला जर पातळ हवी असल्यास थोडे गरम पाणी ॲड करू शकता. हे कोल्हापुरी चिकन गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवा. तसेच अधिक नवीन व्हिडिओज पाहण्याकरता कुकीत मराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.